नमस्कार. तुम्ही कधी ॲमेथिस्ट घातलाय का किंवा कोणी तुम्हाला घालायला सांगितलंय का? ॲमेथिस्ट अशा खूप रत्नांमधले जे वैदिक ज्योतिषी पद्धतीच्या बाहेर असतात. जनरली आपले ज्योतिषी ह्यांना रेकमेंड नाही करत, पण ह्यांच्या मागच्या पौराणिक कथा खूप इंटरेस्टिंग आहे. ह्याच्याबद्दल मी तुम्हाला आज एक सांगणार आहे. ॲमेथिस्ट हा शब्दच ग्रीक शब्दापासून आलेला आहे, ॲमेथिस्टॉस, ज्याचा अर्थ आहे नॉन इंटॉक्सिकेटेड, म्हणजे ज्याला चढलेली नाही आहे. आता मैं तो मदिरा नाही पिती जी, पण तुमचं जर एक दोन पेक जास्त होत असेल तर नक्की ही कथा ऐका. ही कथा आहे एन्शियंट ग्रीसमधली. डियोनिसियस जो ग्रीसमधला वाईन गॉड होता, म्हणजे मदिरा का देवता इफ यू विल, तो एक दिवस खूप वैतागला, कारण एका तुच्छ मनुष्याने त्याचा अपमान केला होता. इतका वैतागला की त्यांनी ठरवलं, माझ्यासमोर येणारा पुढचा मनुष्य मी त्याचा वध करणार आहे, ठार मारून टाकणार आहे. आता हा मनुष्य ही ठरली. एक कन्या होती ॲमेथिस्ट नावाची, जी चालली होती आर्टेमिसला भेटायला. आर्टेमिस म्हणजे ग्रीकमधली एक देवी होती, जी अरण्याची, वाईल्डनेसची आणि बायकांचे पण संरक्षण करायची. आता बायकांचं संरक्षण करायचं तिची जबाबदारी होती, तर तिला ॲमेथिस्टला डिओनिसियसपासनं वाचवायचं होतं. म्हणून तिने ॲमेथिस्टला एक रत्नाचं स्वरूप दिलं. हे सुंदर रत्न बघून डिओनिसियसला खूप वाईट वाटलं. त्याचं लगेच कायापलट झालं आणि त्यांनी आपला वाईन ग्लास तिच्यावर ओतला, त्या क्रिस्टलवर ओतला, त्या रत्नावर ओतला, आणि तेव्हापासून ते रत्न एक सुंदर द्राक्षाच्या रंगाचं झालं, विच इज ऑफकोर्स ॲमेथिस्ट. आता ह्या मिथमुळे किंवा ह्या कथेमुळे एन्शियंट ग्रीसमध्ये लोक आपल्याकडे ॲमेथिस्ट हा रत्न ठेवायचे की डिओनिसिसचा आपल्यावर राग नसो, म्हणजे बेसिकली जास्त आपण प्यायला नको. जसं मी म्हणाले, मैतो मदिरा नाही पिती, पण तुम्ही जर पित असाल तर कदाचित तुम्ही एक ॲमेथिस्ट तुमच्याकडे ठेवायला हवा, की जास्त होत नाही म्हणून.